वासुदेव काही बोलले नाही. तू वासुदेव तुम्ही काही ओळखता मनात काम नाही का साध्या बिध्या वासुदेवा मी ओळखते. वासुदेव माणूस असो असा औषध मारून बापाची ग्राम तुमची कन्या लिहिणे नवऱ्याचं म्हणतात. सारवण कुणी केलं? सडा शिंपडायला अवस्थाई म्हणाली. काय उत्तर दिलेलं? मी काय करावंय तू मला शिकू नये. उद्धट बोलते, उलट उत्तर देते. मी आणि उद्धट बोलले. चढवा बाबा तू असं उनली, काय तू असं उनली नाही हो राजानू, मला चढवाचा नाही हो. मग आई काय म्हणते? आईने सांगितलं. हो बरोबर मग तेच म्हणतो नाही ना, तसं बरोबर सांगता का? का बघा करायला दिसता कुणी केलं कुणी? आई तो मोठलो ऐसून होईला लचलूच पडली. ह्याचे डोळे फुटले घरात दिसणार आहे पिसपडाच्या कामाग नाही हो. माझा चेडू मोर मोर मरत असता आणि त्याने खाटल्याला खाताला वासुदेव, एकंदरीत तुमच्या भांडणाचं कारण माझ्या लक्षात आलं आणि म्हणून यावर आता माझ्याकडे एक पर्याय आहे. यानंतर तुमच्या घरात कधीच भांडण होणार नाही. असा मार्ग तुमच्याजवळ आहे. मार्ग लवकर सांगू, आता कंटाळा याच्या भांडणाचा. मी या राज्याचा तरुण तडफदार उंडाराज करतोय. या राज्याला तशीच मला महाराणी सुद्धा होती. बघते मी काय असली तर सांगते. पाहिले आम्ही. तुमच्या कन्येला मी ते गुण पाहिले आणि म्हणून मी आनंदानं हसत मोठ्यावर आलं. विवाहासाठी तुमच्या कन्येचा फक्त हात आम्ही मागतोय, देता का? काय आई अगं ते हात मागताय. हो बाबा ऐकला तुम्ही? हात मागतायत का ते? तुझं देऊया हात म्हणजे हात मागणार ना. अगं ते मागणार घालताय लग्नासाठी. तुमका जे समजत नाही पुढं कसं इतकं समजत नाही. मोठे राजा मग ही येते मोठे राजा. आपण आपलं हे गवळ्याचा घराणा सकाळपासून रात्रीपर्यंत शेणात वावरणारे. तुम्ही सांगा जरा. सांगा उगीच राजानू लहान कोंडी मोठा काच घेत स्वच्छ बोला. चोच बोला. राजानू तुम्ही मोठे, तुमचा मन मोठा, पण ऐकता का सांगला नाही जमत. कारण का? कारण आम्ही आमचा गवळी घराणा, आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत शेणात वावरणारी. तुम्ही याच्या मोठ्या राजाचे राज्य असाल. आम्ही धर्मनिरपेक्ष राजकर्ते आहोत. 7-5 गरिबी श्रीमंती आम्ही केव्हाच पाहिली नाही. याचा विचार तुम्ही करू नका. मला तुमच्या कन्येशी विवाह करायचाच आहे. तुमचा होकार मिळवा. त्यांचा हट्टच आहे. आई तू एकदा समजून सांग ना. उगीच आपल्यामुळे त्यांना त्रास नको ना. समजावून सांग. त्यांचा काय ना तुझं ऐक ना. काय काहीतरी झाला आणि भाई पाठवून दिल्या करतले काय तू जरा सांग. सांग जरा. माका या पोराला 2 वर्ष लगीन करू शकत नाही. लगीन याचा केला काय सगळा काम मला करून काय करा 2 वर्षातच ठेवतो. वासुदेव काय बोलले? वासुदेव बोलले मागा आणि चढवण पण सांगले. वासुदेव बोलले राजांबरोबर बोला मागा नाही समजत तेव्हा तूच पुढे जा. राजा मी भोळा माणूस आहे. समजला ना? भोळा माणूस. मी कधी काय लपून ठेवतो नाही. जा काय खरा सत्ता बोलतो. बरोबर. कारण पुढे बघतो बरोबर. बरोबर आहे. बरोबर. आणि राजांका तर कोणी फसवत नाही. अगदी बरोबर. म्हणतात ना राजा म्हणजे लाखो दिवस तो पोषित असता. हुशार आहात. राजा म्हणजे देवासारखे असतात. देव माणसा कोण पोषित. जे हा या पोराची आमका 2 वर्ष लगीन करून 2 वर्ष का हो? पोरा गिरे मानत ना. काय गिरे मानत सांगितलं कोणी? ज्योतिष वासुदेव काय बोलले नाही? वासूच्या नाटी नको लागले.